नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल. स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल. तुमचा यावर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्याकडे 2 मिनिटे आनंदाने पहा. आजचा हा स्वामी संदेश मी खास तुझ्या कल्याणासाठी पाठवला आहे. स्वामी समोर उभा होता एक माणूस, हताश, हात जोडून, डोळ्यामध्ये पाणी होते, मनातून पूर्ण मोडलेला. तो म्हणाला, स्वामी मी काय करू कळत नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं काही केल्या मला मिळत नाहीत. मी आता हताश आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत, माझे आशेचे दिवस सगळे मंद आहेत. तेव्हा स्वामी म्हणाले, बाळा मी समोर असताना तू आता विचार करू नकोस, कारण विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? तेव्हा माणूस विचारतो, अरे हे काय आहे स्वामी, मला तुम्ही सांगाल का? तेव्हा स्वामी म्हणाले, शांतपणे हसत उत्तर दिले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडणाऱ्या मातीमध्ये. बी पेरतो रोज त्याला पाणी देत. विश्वास असतो त्याचे उद्या एक रोप जन्म घेण्यावर आणि झाड होण्यावर. बाळ झोपते कुशीत आईच्या खुशीमध्ये. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो त्यासाठी डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळे दुःखे घेऊन. विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर आणि तुला साथ देण्यावर. मग काय घाबरतोस? आजचा विश्वास जागव मनात. परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद हो तेव्हा एक विश्वास ठेव. जी मर्यादा तुझी संपत आहे तिथून तुला मी साथ देत आहे आणि तुझ्यासोबत मी येत आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी तुमच्या शक्तीवर माझा विश्वास आहे असे कमेंट करा. तुम्ही भाग्यवंत ठराल. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास माझा आनंदाचा आणि सुख समृद्धीचा सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हे लक्षात आले. अशक्य हे शक्य करणार कोण हे जाणवू लागले. या सर्वाच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात मला दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष, ते म्हणजे फक्त स्वामी सेवेत राहणे आणि स्वामींचे मूल होऊन स्वामीची दिवसरात्र सेवा करणे. मित्रांनो, घरातून बाहेर पडताना स्वामींना म्हणा की स्वामीराया माझ्यासोबत तुम्हीही चाला, मला तुमची साथ हवी आहे. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पाठीशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला तुम्हीच या आणि माझे कार्य सिद्धीस नेण्याची सिद्धी मला तुम्हीच द्या. तुमच्या हातून काही चुकले तेव्हा म्हणा,
स्वामी, मला अंतःकरणातून क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी, तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर तुम्ही कधी घालणार ते तुम्ही आजच घाला, त्याची मी वाट पाहत आहे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी, साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तावर तेच सुखाची सावली, सुखाची सावली. स्वामी ही आपली अनंत माऊली. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात, जे की तुमच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचे असते. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामीवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करत राहा. स्वामी तुमच्या जीवनात नक्कीच प्रकाश आणतील. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी समर्थ आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढे जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढे आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढेच श्री स्वामी आपल्याला मेवा देणारच. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आणि आनंदाने तेही आपल्याला दान देतील आणि आपल्या जीवनाचे कल्याण करतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून जीवन जगत राहा, बाकी सर्व देवावर सोडून द्या. जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर एकदा डोळे बंद करून स्वामीचे श्रवण करून श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमच्यासाठी जे दरवाजे बंद आहेत तेही तुमच्या नशिबासाठी स्वर्गाचे दार उघडले जातील. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते. म्हणून म्हणत चला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही माझे असेच रक्षण करा, मला साथ द्या. हे मना, कितीही संकटे आली तरी खचू नकोस, विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. स्वामी आई हे काहीच नसणारे म्हणजे अशक्यही शक्य करणारे देव आहेत. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.